न्यूमरिकल इज गिवन फॉर इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. एक इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनचा न्यूमरिकल आहे आणि त्या इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनमध्ये काय म्हणलं ते समजून घ्या. अ 5 HP 400 volt 50 Hz इंडक्शन मोटर इज टू बी इन्स्टॉल इन द ॲग्रिकल्चरल फार्म. एका शेतामध्ये एक 5 HP मोटर 400 व्होल्टचा सप्लाय 50 हर्ट्जचा सप्लाय असलेली मोटर इन्स्टॉल केलेली आहे शेताच्या पंपिंगसाठी. द ट्यूबवेल पंपिंग, ओके, म्हणजे बोरवेलमधला मोटर आहे 5 HP आणि त्याचं कंट्रोल पॅनल आहे 3x3x3 मीटर, 3x3x3 म्हणजे अशा पद्धतीचं 3-3 मीटरचं एक पॅनल आहे. आणि ड्रॉ द वन लाईन डायग्राम म्हणजे वन लाईन डायग्राम किंवा सिंगल लाईन डायग्राम अँड एस्टिमेट द मटेरियल, अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर या टाईपचा प्रश्न किती मार्काला येईल? 8 मार्काला किंवा 6 मार्काला. ओके, 8 मार्काला किंवा 6 मार्काला. मागच्या वेळेस 8-8 मार्काला प्रश्न होते बोर्डाच्या एक्झामिनेशनमध्ये. आणि 4 मार्काला जर विचारलं तर एस्टिमेशन न विचारता फक्त सिंगल लाईन डायग्राम विचारते, किंवा 4 मार्काला विचारलं तर फक्त मटेरियल स्पेसिफिकेशन विचारते. तर 2 4-4 मार्काचे किंवा 1 6 ते 8 मार्काचा हा प्रश्न आहे. समजून घेण्याचा प्रयत्न तुमच्या साईडनी करा. लक्ष द्या. बघा गिवन काय रे? अ रेटिंग ऑफ 5 HP. आता 5 HP म्हणजे किती रे? 5 × 1 HP इज इक्वल्स टू किती रे? 746 वॅट. चला मग करा बरं. 5 HP इज इक्वल्स टू हाऊ मच? किती? 3730 वॅट. ओके, हे आलं HP केल्या. आणि जर समजा 1 HP इज इक्वल्स टू 735.5 जर घेतलं, 1 HP इज इक्वल्स टू 735.5 जर घेतलं, किती? 3677.5. ह्या दोन्हीपैकी कोणती एक घेऊ शकता. ओके, पुस्तकामध्ये ही मेथड वापरली, परंतु ही घेऊ शकता तुम्ही. 1 HP इज इक्वल्स टू 746 वॅट हे स्टँडर्ड आहे, पण बऱ्याच वर्किंग स्टँडर्डला 1 HP इज इक्वल्स टू 730.5 वॅट एवढं घेतलं जातं. लक्षात घ्या. मग आता 1 HP इज इक्वल्स टू 735.5 वॅट बरोबर आहे का? हो, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. काही स्टँडर्डमध्ये हे हे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे, हे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे. काही वर्किंग स्टँडर्डमध्ये हे घेतलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही हे घेतलं तरी करेक्ट येईल आणि हे घेतलं तरी करेक्ट येईल. ओके, काय फरक पडणार नाही, दोन्हीपैकी कोणतंही घ्या. तर बघा, त्याच्याहून करंट काढा. ओके, याच्याहून करंट काढा. मग करंट बघा, P इज इक्वल्स टू काय रे? √3 VL IL cos ऑफ phi L. ओके, P इज इक्वल्स टू √3 VL IL cos ऑफ phi L, टेकिंग इफिशियन्सी ऑफ 85%. मग आता आपण काय केलं? इफिशियन्सी इन पॉवर फॅक्टर घेतला. इफिशियन्सी किती घेतली? 75%. 75% घेतली आणि पॉवर फॅक्टर 0.85 घेतला. तर त्यावेळेस तुमचा करंट काय येईल? तुमचा करंटचा फॉर्म्युला, करंट I इज इक्वल्स टू HP रेटिंग इंटू 746 घ्या किंवा मग 735.5 घ्या. दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता. मग तुम्ही म्हणता आन्सर तर वेगळं येईल सगळ्यांचं. बिलकुल येऊ शकतो. आन्सर वेगळं आलं तरी तुम्हाला मार्क देणंच आहेत, त्यांना मार्क देणंच आहेत. कारण का? हे पण करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे. तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी जर हे घेऊन सॉल्व केलं असेल तर हेच घ्या, त्यांचा भरोसा नाही, ते मार्क काटू शकतात. काय घेऊन सॉल्व केलं आहे का? सॉल्वच नाही केलं. न्यूमरिकल घेतले असतील ना. जाऊ द्या, वाच्यता नाही केलेली बरी. मग हे तुम्ही घेऊन टाका. 735.5 घ्या
HP इंटू 735 5.5 डिवायडेड बाय √3 VL इंटू इफिशियन्सी इंटू पॉवर फॅक्टर जर घेतला तर तुम्हाला काय भेटल रे? करंट भेटल 8 ॲम्पियरचा. किती ॲम्पियरचा? तर फुल लोड करंट किती आहे मोटरचा? 8 ॲम्पियर. लक्ष द्या, एक 5 HP बोरमधली मोटर आहे किंवा विहिरीतली मोटर आहे आणि ती जास्तीत जास्त त्याचा फुल लोड करंट किती आहे? 5 ॲम्पियर. स्टार्टिंग करंट नाही, स्टार्टिंग करंट खूप जास्त असतो, 5 to 7 टाईम असतो, 30-35 ॲम्पियरचा करंट येईल त्याच्यात. पण फुल लोड करंट किती आहे? 8 ॲम्पियर आहे. ओके, मग आता 8 ॲम्पियर करंट आहे तर मग आपण मेन स्विच सिलेक्ट करताना काय करतो? याच्यात दीडपट ते दुप्पट कन्सिडर करतो. तर 12 ॲम्पियर कन्सिडर करायचं. मग आता 12चं तर डायरेक्ट नसतं आहे, मग 16 ॲम्पियरचा स्विच घ्या, मेन स्विच. पण 16पेक्षा बी आपण हायर रेटिंगचं घ्यायचं कधी पण. ओके, 32 ॲम्पियरचं घेऊन टाकू. ICTP स्विच कितीचं घ्यायचं? 32 ॲम्पियरचं स्विच घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा मेन स्विच आपण सिलेक्ट केलं 32 ॲम्पियरचं. मग आता कंडक्टरची साईज लागेल तुम्हाला. ओके, मग 6 mm². आता 8 ॲम्पियरचं करंट म्हणजे कमी आहे ना. 6 mm² ॲल्युमिनियमचं कंडक्टर घ्या ज्याच्यावर PVCचं इन्सुलेशन आहे. इथं तुम्ही 3 कोर केबल पण घेऊ शकता. लक्षात घ्या, 3 वायर सेपरेट घेण्यापेक्षा एक 3 कोर केबल घेऊन टाका. तुम्ही बघा शेतातल्या मोटरला एक केबल असते, त्याला 3 वायर असतात, 3 कोर केबल बऱ्याचदा ते घेतात. पण ठीक आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही साधं वायरसुद्धा घेऊ शकतात की ज्याची कॅपॅसिटी किती आहे? 600 व्होल्ट आहे. का बरं 600 व्होल्ट? कारण ICTPची कॅपॅसिटी किती आहे? ICTP स्विचची 500 आहे, त्यापेक्षा जास्त रेटिंगचं हे पाहिजे. कारण जास्तीचा व्होल्टेज जर आलं तर हे वायरिंग जळायला नाही पाहिजे. स्विचचे फ्यूज जे आहेत ते जळतील, MCB जळतील, MCB ट्रिप होईल, परंतु वायरिंग नाही जळायला पाहिजे. म्हणून 600 कॅपॅसिटी विस्टँड करणारं केबल सिलेक्ट करा. इथपर्यंत कोण कोण आले रे? तर पहा, 5 HP मोटर आहे, त्याच्यावरून करंट काढा. करंट काढलं, त्याच्यावरून करंटची सिलेक्टेड करंटची रेटिंग घ्या आणि त्याच्यावरून एक स्विच घ्या ICTP आयन क्लॅड ट्रिपल पोल स्विच 3 फेजसाठी. त्याच्यानंतर मेन स्विचचं काय घ्यायचं आहे? साईज ऑफ केबल. ओके, कंडक्टरची साईज घ्यायची किती? 6 mm² ॲल्युमिनियमचं वायर घ्यायचं, PVC इन्सुलेशन असणार. तर 600 व्होल्ट कॅपॅसिटीचं आहे. किती? 600 व्होल्ट कॅपॅसिटी, विथस्टँड कॅपॅसिटी. त्यापेक्षा जास्त आलं तर मग ते वायर जळू शकतं. आता बघा, सिलेक्शन ऑफ कंडिट सिलेक्ट करायचं आहे. कंडिट म्हणजे काय रे? ज्याच्यामधून आपण वायर ट्रान्सफर करतो, पाठवतो, ते कंडिट. तर उदाहरणार्थ हे पाईप घेऊन टाका या टाईपचं. ओके, तर पाईप वायरिंग घ्या किंवा फ्लेक्झिबल कंडिट घ्या. ते कॉर्नरला दिसते तुम्हाला त्या पद्धतीने, फ्लेक्झिबल कंडिट इकडून तिकडून नेता येईल त्या पद्धतीने. तर सिलेक्ट कंडिट केलं तर आपण काय करायचं? 25 mmचं कंडिट घ्यायचं, 2.5 सेंटीमीटरचं एवढं जाड. पाईपच घेऊन टाका, पाईपामधून वायरिंग करा. आणि 15 mm डायमीटर असलेलं कंडिट घ्यायचं आर्थिंगसाठी. म्हणजे साध्या वायरिंगसाठी 25 mmचं फ्लेक्झिबल कंडिट घ्यायचं आणि 15 mmसाठी साधं कंडिट घ्यायचं. येतं लक्षात? त्याच्यानंतर जे GI वायर आहे अर्थिंगसाठीचं ते किती असावं? 8 SWG, याच्यापेक्षा जास्त नसावं. SWG म्हणजे काय? स्विच विड्थ गेज. त्याचं गेज असतं, किती जाडी आहे. जेवढं गेज छोटं तेवढं कंडक्टर मोठं, जेवढं गेज मोठं तेवढं कंडक्टर छोटं. ओके, तर हे 8 SWG एवढं असावं. स्टँडर्ड अर्थिंगसाठी ते 14 असतं, पण 8 असावं. ओके, सो दीज आर द स्पेसिफिकेशन. पुन्हा एकदा समजून घ्या. हे स्विच, याच्यानंतर कंडिट सिलेक्ट करायची. तुम्हाला कंडिट सिलेक्ट करायची तर तुम्ही वायरिंगसाठीचं कंडिट, पाईप कंडिट घ्या किंवा फ्लेक्झिबल कंडिट घ्या. आर्थिंगसाठीचं वेगळं कंडिट लागेल तुम्हाला, आर्थिंगसाठीचं. ओके, मोटरला तुम्हाला आर्थिंग करावं लागेल, स्पेसिफिक आर्थिंग. ओके, फ्रेमला ऑपरेटरच्या प्रोटेक्शनसाठी. आणि GI वायर अर्थला डिस्चार्ज करावं लागेल. मग इथं प्लेट टाईप ऑफ आर्थिंग, पाईप टाईप ऑफ आर्थिंग तर वापरतात, पण स्टँडर्ड शेतकरी लोक हे वापरत नाहीत. काय करतात? रॉड आर्थिंग वापरतात साधी. पाहिले असेल ना तुम्ही. तर या पद्धतीचे एस्टिमेशन करा, कॅल्क्युलेशन करा. इथपर्यंत कोण कोण आले? सगळ्यात पहिले काय करायचं? करंट कॅल्क्युलेशन करायचं. त्याच्यानंतर मेन स्विच सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ फ्लेक्झिबल कंडिट, वायर वगैरे वगैरे आमकट सगळं कॅल्क्युलेट करून घ्यायचं किंवा सिलेक्शन करून घ्यायचं.
आता आपल्याला बघायची वायरिंग. काय बघायचं आहे? आता आपल्याला बघायचं आहे वायरिंग डायग्राम. काय बघायचं आहे? वायरिंग डायग्राम. जो 3 फेज सप्लाय आपण बघितला होता, 5 HP मोटरचा सप्लाय 400 व्होल्टवाला, तो सप्लाय आपण कशाला द्यायचा आहे? ॲक्च्युली वायरिंग करायची मोटरला द्यायचं आहे. ओके, तर सगळ्यात पहिले आपण काय करणार? इनकमिंग घेणार. इनकमिंग ऑफ 3 फेज 400 व्होल्ट सप्लाय. इनकमिंग ऑफ 3 फेज 400 व्होल्ट सप्लाय. 3 फेज एनर्जी मीटर आहे. ओके, 3 फेज एनर्जी मीटरचा सप्लाय. त्याच्यानंतर हे काय आहे रे तुमचं? मेन पॅनल आहे. याची साईज दिलेली आहे पॅनलची. किती दिली? 3x3x3 एवढी पॅनलची साईज दिली. तर या पद्धतीने पॅनल घ्या. त्याच्यामध्ये काय असेल रे? ट्रिप मोटर स्विच, म्हणजे इथं फ्युजेस असेल किंवा MCB असेल. ओके, आणि ह्याला अर्थिंग केलेली. मग अर्थचं कंडिट जे घेतलं आहे, हे 15 mm², तर हे आहे ते. ओके, त्याच्यानंतर इथं बी अर्थिंग प्रोव्हाइड केलेली आहे. हे कशाला? स्टार्टरला. तर कोणतं स्टार्टर वापरणार आपण? DOL स्टार्टर वापरणार. 5 HP पर्यंत आपण DOL स्टार्टर वापरतो. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर स्टार डेल्टा ॲटो ट्रान्सफॉर्मर वगैरे वापरू शकतो. तर हा एनर्जी मीटरचा सप्लाय कुठं दिला? पहिलं ट्रिपिंग सर्किटला, आणि त्याच्यानंतर ट्रिपिंग सर्किटरीचा सप्लाय तुमचा एनर्जी याला दिला आहे. कशाला? स्टार्टरला दिला आहे. ओके, अशा पद्धतीने तिथं फ्लेक्झिबल कंडिट आपण वापरू. त्याच्यानंतर फ्लेक्झिबल कंडिट वापरायचं इथं. ओके, त्याच्यानंतर हा जो सप्लाय आहे स्टार्टरचा, तो कुठं गेला आहे? मोटरला गेला आहे. तर मोटरला इथं एक अर्थ वायर कनेक्टेड आहे आणि बाकी 3 फेजेस कनेक्टेड आहे. 3 फेजचं 3 कोअर केबल आहे. काय? 3 कोअर केबल. याला आपण काय म्हणू? 3 कोअर केबल. 3 कोअर केबल. का बरं 3 कोअर? कारण 3 फेजचं आहे. मोटर 3 फेजची म्हणून 3 कोअर केबल. तर अशा पद्धतीने आहे. हे जमिनीच्या खालून घेतलं आहे. हे अर्थ लेवल आहे आणि इथं काय असेल रे? फाउंडेशन असेल, वाट्यामधून खालून. ओके, बऱ्याचदा वाट्यामधून न घेता फ्लेक्झिबल कंडिटसुद्धा वापरलेला आहे. कोणत्या? फ्लेक्झिबल, असा इकडं तिकडं हे होणारा तो कंडिटसुद्धा वापरलेला आहे. आणि हा सप्लाय मोटरच्या टर्मिनल बॉक्सला दिला जातो. मग टर्मिनल बॉक्सला तुम्ही स्टार घ्यायचं, डेल्टा घ्यायचं किंवा अजून कोणत्या पद्धतीचं कनेक्शन करायचं ते तुम्ही ठरवायचं. ओके, अशा पद्धतीचा सप्लाय आपण तिथं देतो. आणि हे सप्लाय नुसती ही डायग्रामसुद्धा आपल्याला 4 मार्काला विचारल्या जाऊ शकते. काय डायग्राम? ड्रॉ द सिंगल लाईन डायग्राम ऑफ 3 फेज मोटर. ओके, ॲक्च्युअल वायरिंग डायग्राम ऑफ 3 फेज मोटर अशा पद्धतीने. तर काय? एनर्जी मीटरपासून तुमचं ट्रिपिंग स्विच ऑफ मोटर किंवा इथं फ्युजेससुद्धा लावू शकतात. इन्स्टेड ऑफ ट्रिपिंग सर्किट वी यूज फ्यूज ऑल्सो, किंवा मेन स्विच म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर तुमचं स्टार्टर आणि तो सप्लाय तुमचा एनर्जी मीटरला जाईल. 3 फेज एनर्जी मीटर, 3 फेज इंडक्शन मोटरला. 3 फेज एनर्जी मीटर इकडं आणि इंडक्शन मोटर इकडं. ओके, अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन असेल. आता बऱ्याचदा ही मोटर जर पाण्यातली असेल तर डायरेक्ट आतमध्ये सोडली जाते विहिरीतली, आणि नसेल तर मग तुम्हाला फाउंडेशन वगैरे करावं लागतं. विहिरीतल्या बाहेरच्या मोटरा जुन्या काळातल्या, आता सगळ्या मोटर पाण्यातल्याच वापरतात. पण पहिल्या काळातल्या काय मोटरा होत्या? वटा करायचे आणि त्याच्यावर मोटर ठेवायचे आणि तिथून ते लिफ्टिंग करायची. ओके, पण त्याच्यात पाणी भरावं लागायचं. पहा, पाणी उपसल्यानंतर पाणी भरावं लागायचं. तर तो ड्रॉबॅक टाळण्यासाठी आता डायरेक्ट पाण्यामधल्या मोटरा तिथं आपण वापरतो. पाण्यात आतून डायरेक्ट लिफ्टिंग करण्याचं काम त्या मोटर करतात. ओके, तर हे समजलं तुम्हाला? कोणाकोणा समजली डायग्राम? पुन्हा एकदा समजून घ्या. एनर्जी मीटरचा सप्लाय येतो, तो कोणाला जातो? ट्रिपिंग सर्किटला. त्याच्यानंतर स्टार्टर आहे, DOL स्टार्टर आहे. DOL स्टार्टर काय करतं आहे? मोटरला स्टार्ट करतं आहे. ओके, आणि हा स्टार्टरचा सप्लाय मग मोटरला गेला आहे. ओके, मोटरच्या टर्मिनल बॉक्सला गेला आणि तिथं त्या मोटरला ह्या सप्लाय थ्रू आपण ऑन ऑफ करू शकतो. पुश बटन स्विच. आता हे झालं मोटरचं वायरिंग डायग्राम. याला अर्थिंग केलेली आहे, त्याला अर्थिंग केलेली आहे, मोटरला सुद्धा अर्थिंग केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर हा आहे एस्टिमेशन टेबल. हा काय आहे? एस्टिमेशन टेबल, की याच्यामध्ये काय काय लागणार आहेत बघा आपल्याला. ट्रिप मेन स्विच सर्किट 32 अँपिअरचं 500 व्होल्टचं आपण घेणार आहे. किती घेणार आहे? 1. कितीला मिळेल रे हे 32 अँपिअरचं? 1000 रुपयाला मिळेल. समजा 1000 रुपयाला, तर किती येईल? 1च लागेल तर किती येईल? 1000 रुपये. त्याच्यानंतर हेवी गेज कंडीट पाईप
पाईप कंडीट वापरणार आहे आपण, तर किती वापरणार आहे एनर्जी मीटरपासून इथपर्यंत? समजा 10 मीटर. ओके, तर 50 रुपये मीटरने वापरू आपण. ओके, 50 रुपये मीटर, तर किती? 500 रुपयाचा केबल, 500 रुपयाचा कंडीट पाईप समजा. त्याच्यानंतर कंडीट ॲक्सेसरी, बेंड सॉकेट, अजून त्याच्यासोबतच्या ॲक्सेसरीज, ते किती लागणार आहे? हे बेंड, ते क्लिपिंग जे आहेत ना, त्या क्लिप, बेंड, हे ते सगळं मिळून किती लागेल? ते 10 मीटरसाठी किती लागेल? 20 नंबर लागतील. ओके, 20 क्लिपान, बेंड वगैरे लागतील. तर ते केवढ्याचं घेऊ आपण? 100 रुपयाचं घेऊन टाकू. ते लय महाग नसते ते. फ्लेक्झिबल कंडीट, आता फ्लेक्झिबल कंडीट ते कॉर्नरचं दिसतंय का तुम्हाला? त्या पद्धतीचं फ्लेक्झिबल कंडीट किती लागणार आहे? 1-2 मीटर फक्त. इथं आणि इथं कितीला? समजा 3 मीटर घेऊन टाकू आपण. हे फ्लेक्झिबल कंडीट समजा पर मीटर आहे ना. त्याच्यानंतर हे बी 50 रुपये मीटर लावू आपण, तर किती होईल? 150 रुपये. हे किती? 100 रुपये. त्याच्यानंतर PVC इन्सुलेशन 3 कोअर केबल, डायरेक्ट केबल वापरलं आहे, कंडक्टर नाही वापरलं. तर कंडक्टर इथून तर इथपर्यंत किती? कंडीट 10 मीटर म्हणल्यावर आपल्याला 20 शिल्लक थोडं, समजा किती? 12-15 मीटर केबल घेऊ आपण. 15 मीटर केबल. केबल केवढ्याला आहे? 50 रुपये मीटर घेऊन टाकू आपण. दुकानात 40च आहे का? बरं ठीक आहे, 40 रुपये घेऊन टाकू, कशाला नाराज करायचं. मग किती? 600 रुपयाचं केबल लागेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर अर्थ वायर, अर्थिंगसाठी इथं थोडं तिथं किती? 2-3 मीटर घ्या. 3 मीटर किती? 15 रुपये घ्या. 15 रुपये लावा, 45 रुपये. त्याच्यानंतर ड्युअल स्टार्टर एकच लागणार आहे. केवढ्याला भेटतं ड्युअल स्टार्टर? केवढ्याला भेटतंय? 1300-1400ला भेटतंय. 1300 रुपये लावून टाकू. कोणत्या कंपनीचं त्याच्यावर डिपेंड करतं. त्याच्यानंतर आयर्न क्लॅडिंग बोर्ड, गुट्टी, हे ते. ओके, ह्या बोर्डसाठी सेटअप करण्यासाठी, पूर्ण पॅकिंग करण्यासाठी किती खर्च येईल? एक सेटअप 500 रुपये. 1000 घेऊ. 1000. तिथं मोठी पेटी बिटी असेल, स्वस्त भेटत नाही आज, लय महागाई वाढली. ओके, ते बघितलं ना पेटीसाठी, ते स्ट्रक्चर पूर्ण 1000 रुपये लागते त्याला. ओके, तर याला 1000 रुपये गृहीत धरा. 1000 नानी होत नाही, पेटी 1600 रुपयाला झाली, पण ठीक आहे आपण लावून टाकू. त्याच्यानंतर सिव्हिल चार्जेस, लेबर चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन, आणणं नेणं सगळं, चहा पाणी, बिड्या काड्या, जे काय असेल ते. ओके, हे किती लागेल? 1 लागेल. 1 फाउंडेशन. ओके, डॅश करू याला. किती खर्च येईल याला? शांत बसा. हे 5000 रुपये लेबरचं कन्सिडर करू आपण. ओके, त्याला काय करायचं आहे? खोदायचे, वटा बनवायचा आहे त्याला. सिमेंटची एक गोणी लागेल, वाळूची गोणी लागेल, पाणी लागेल, ते आणणं, त्याला ते कालून ते बनवणं, त्याला परत फाउंडेशन पॅक करणं, नट बोल्ट टाईट करून हे सगळं करणं. ओके, तर हे समजा 5000 रुपये खर्च. आता तुम्हाला वाटतं नाही 5000 जास्त आहे? जास्त नाही आहे, जास्त नाही आहे. इन्स्टॉलेशन करायला 5000 रुपये लागतात का? तर ते ओटा खोदावा लागेल, त्याला ते पूर्ण प्लॅनिंगनुसार ते करावं लागेल. ओके, आतमधून पाईप काढून कंडीट करून काढून ठेवावं लागेल. तर याला 5-1000 रुपये. अजून पुन्हा तुम्हाला वाटलं तर 1000 रुपये द्या शिल्लक. ओके, अदर चार्जेस म्हणजे काय? किंवा कागदपत्राचा खर्च, किंवा अजून ते जॉईंटचा खर्च. तुम्हाला उसनेपासनं ते मटेरियल आणावं लागले, काय वायर कटर किंवा टेस्टर, हे ते असं समजा आणावं लागलं चेकिंगसाठी वगैरे सगळं, तर 1000 रुपये अजून अदर एक्सपेन्सेस कन्सिडर करा. अदर एक्सपेन्सेस म्हणजे काही बी होऊ शकतं. कधी कधी काय होतं, ड्रिल करताना एखादा बीट तुटतो, तर ते बी एक्सपेन्सेस येतातच ना, तर ते कन्सिडर केले 1000 रुपये. किती आले खर्च सगळं बघा बरं. हे सगळ्यांचा खर्च ओव्हरऑल काढा बरं. आवाज करू नका, खर्च सांगा.
9,695 रुपये खर्च यायला लागला. 9,600, 10,000 रुपये लावून टाकायचे. असं एस्टिमेशनसाठी डायरेक्ट ॲप्रॉक्सिमेटली 10,000चं कोटेशन करायचं. 10,600 का सगळं? 10,695 म्हणजे एक 11,000चं एस्टिमेशन करून द्यायचं. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भेटो नाही भेटो, तुम्ही एस्टिमेशन त्या पद्धतीने करून द्यायचं. आणि त्या पद्धतीने मार्किंग करून एस्टिमेशन करून ते पुढं फॉरवर्ड करायचं. येतं लक्षात? हे कोणाकोणाला समजलं रे? पुन्हा एकदा सांगतो. जे जे मटेरियल लागणार आहे, ऐका, जे मटेरियल लागणार आहे त्याच्या क्वांटिटीज, त्याचा रेट आणि त्याचा अमाऊंट, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि ते टाकून द्यायचं. म्हणजे थोडक्यात 5 HP मोटर तुम्हाला त्या विहिरीवर इन्स्टॉल करायला, ॲग्रिकल्चरल लँडला तिथं इन्स्टॉल करायला किती खर्च येईल? 10,000 रुपये खर्च येईल. मोटरचा कॉस्ट नाही बरं काय त्यात, फक्त ते बाकीचा कॉस्ट आहे. ओके, कारण त्याच्यामध्ये हे सगळं इन्स्टॉल करणं आहे, त्याच्यात ओटा बिटा सगळं बनवणं आहे, सगळ्या इन्स्टॉल करणं आहे. येतं लक्षात? सो राईट डाऊन दिस.